विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये आज अर्ज मागे घेण्याची शेवटचा दिवस आहे आणि आज अर्ज मागे घेतला नाही तर विधान परिषदेची निवडणूक ही अटळ आहे। 11 जागांसाठी 12 उमेदवारांनी अर्ज भरलाय। या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि आमदार अमोल मिटकरी आहेत। अमोल मिटकरी जी, तुम्ही देखील तुमच्या पक्षाकडून 2 उमेदवारांनी अर्ज भरलाय, राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे यांनी। खरं तर महायुतीच्या संपूर्ण या वर्तुळात चर्चा रंगते की दादा एक अर्ज मागे घेण्याची शक्यता आहे। यात किती तथ्य आहे आणि काय आहे? अत्यंत बिनबुडाची चर्चा आहे। कालही तुम्ही बघितलं असेल, प्रांताध्यक्षांनी सर्व फ्रंटलच्या आणि सर्व आमदारांच्या सुद्धा भेटीगाठी घेतल्या। त्याच्यामुळे आमचे जे 2 उमेदवार आहेत ते ठरलेले उमेदवार आहेत आणि त्यांच्या मतांचा जो कोठा आहे तो सुद्धा आमचा अगदी व्यवस्थित आहे। त्याच्यामुळे कोणीही अर्ज मागे घेण्याचा प्रश्न उद्भवत नाही। ज्या काही बातम्या आता चालू आहेत त्या साफ खोट्या बातम्या आहेत। परंतु महाविकास आघाडीकडनं देखील 3 अर्ज भरलेले गेलेले आहेत। खरं तर त्यांचं संख्याबळ नाही तरी त्यांनी 3 अर्ज भरले आहेत। उद्धव ठाकरेंनी एक सूचक विधान केलेलं आहे की सत्ताधाऱ्यांचे आमदार जे आहेत ते आमच्या संपर्कात आहेत, गुप्त मतदान आहे, त्यामुळे निवडणुकीनंतर काय होईल ते तुम्हाला कळेल। आपण वाट बघूया निवडणुकीनंतर काय होतं। शेवटी 3 वाजेपर्यंत विड्रॉल आहेच, पण नार्वेकरांचा अर्ज जो भरला गेला, संख्याबळ अपुरं महाविकास आघाडीकडे असताना सुद्धा नार्वेकरांचा अर्ज भरला जातो आणि अप्रत्यक्षपणे तुतारी गटावर दबाव येतो। राहुल गांधीजींकडून उद्धवजींना फोन जातो। या सगळ्या प्रकाराला जर तुम्ही एकत्र जर बघितलं तर या महाविकास आघाडीमध्ये काही आलबेल नाही। त्याच्यामध्ये जो ट्विस्ट आलाय याचा फटका भाई जयंत पाटील साहेबांना बसेल। परंतु आज उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही तर निवडणूक अटळ आहे। अनेक आमदार जे आहेत तुमचे आमदार ते सातत्याने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या संपर्कात आहेत असं देखील म्हटलं जात होतं। अनेक आमदार जयंत पाटलांची भेट सुद्धा घेतात आहेत, त्यामुळे सूचक सगळ्यांची विधानं जी आहेत ती महाविकास आघाडीकडनं येतात। नाही, जयंत पाटील साहेबांच्या भेटीचा जो संबंध येतोय तो साधारणपणे एक गोष्ट लक्षात घेतलं पाहिजे की त्या आमदारांनी तो मुद्दा क्लिअर केलाय परवाच्या मीटिंगमध्ये की आमचा त्याच्याशी काही संबंध नाही। आम्ही फक्त औपचारिक ती भेट घेतली होती, म्हणजे जेवणाच्या निमित्तानं। कुठलाही आमदार, तुम्हाला एक तर तुर्तास सांगतो की महायुतीमधलं कुठलं मत फुटणार नाही असं सर्वांनी काळजी घेतलेली आहे, कारण या निवडणुकीवर पुढच्या विधानसभा सुद्धा अवलंबून आहे। राष्ट्रवादी, शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी किती एकत्र आहे हे या निकालानंतर तुम्हाला दिसून येईल। खरं तर या निवडणुकीच्या संदर्भात महायुतीची काही बैठक होण्याची शक्यता आहे का? महायुतीच्या सर्वच आमदारांची, घटक पक्षांची, प्रमुख नेत्यांची, कारण की आमदार फुटण्याची सर्वात जास्त चिन्ह आहेत। 5 तारखेला मला वाटते सर्व पक्षीय, सर्व फ्रंटलच्या, म्हणजे सगळ्या पक्षांची एकत्र बैठक षण्मुखानंदला पार पडते। पण आज दुपारी 3 वाजेपर्यंत काय चित्र स्पष्ट होते त्याच्यावरती पुढची बैठक अवलंबून आहे। विरोधक म्हणतात की लाडकी मुख्यमंत्री बहीण योजना जी आहे त्या योजनेमध्ये देखील सर्वच नेत्यांचे फोटो झळकताना पाहायला मिळतात। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देखील त्या सर्टिफिकेटवरती फोटो आहे, जेणेकरून ह्या सगळ्यामध्ये कुठेतरी फक्त झळकण्याचं काम जे आहे ते सरकारी नेते करतात। विरोधकांना दुसरं विरोधक काही चांगलं म्हणणार नाहीत त्या योजनेला, कारण ह्या ज्या योजना आहेत त्या विरोधकांच्या जिवारी लागलेल्या आहेत। लाडकी बहीण योजना असेल किंवा शेतकऱ्यांच्या सौर पंपाचा किंवा शेतीच्या पंपाचा मुद्दा असेल, पिंक रिक्षाचा मुद्दा असेल, 1 रुपयात पीक विमा योजना, ह्या सगळ्या त्यांच्या जिवारी लागलेल्या आहेत। त्याच्यामुळे फक्त विरोधासाठी विरोध करणं एवढंच तेवढं काम त्या विरोधकांकडे शिल्लक आहे। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। हे होते अमोल मिटकरी, जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आणि आमदार आहेत। त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही कोणताही उमेदवार जो आहे राष्ट्रवादी पक्षाकडनं मागे घेणार नाही आहोत। सगळ्या चर्चा ज्या आहेत त्या खोट्या आहेत, परंतु आज कुणी अर्ज मागे घेतला नाही तर निवडणूक अटळ आहे। त्यामुळे ह्या निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीच्या सर्वच आमदारांची, घटक पक्षांची आणि नेत्यांची बैठक जी आहे ती लवकरच पार पडेल असं त्यांचं मत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अमित शिगवंत, अक्षय मंगणे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।